सर 17 तास झाले काय केलं सर टाइम किती द्यायचं। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण तळेगाव रस्त्यावर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला। म्हाळुंगे वाहतूक पोलीस चौकीच्या समोर सदर अपघात रात्री 10:30च्या सुमारास झाला। यामध्ये गौतम कांबळे वय वर्ष 28 राहणार चाकण यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुकेश गायकवाड अत्यंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या भीषण अपघातानंतर संबंधित वाहन तसेच पुढे निघून गेले। या भागात सीसीटीव्ही देखील नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। मला विश्वास नाही सर, मला यातून देखील मला काय आणि तुमचा गॅरंटी आणि सगळं तुमचं सिग्नेचर पाहिजे आम्हाला। अरे आमदारांना खर्च उडू दे, खर्च उडू दे, कारवाई होणार कधी होणार आता पाहिजे कारवाई। जे शब्द तुम्ही बोलता तेवढ्या गोष्टी तुम्ही आम्हाला लिहून द्या। शोधून देतो एवढंच बोलले की आणि सिग्नेचर करा, गॅरंटीने मागा लिहून द्या। थांबा रे, चौकीपर्यंत चला, चौकीपर्यंत चला। आओ फायनल काका, फायनल एवढा निर्णय आपल्याला फक्त चौकीपर्यंत चौकीपर्यंत चला, हा फायनल निर्णय चौकीपर्यंत। आम्ही कसा विश्वास ठेवणार आहे कॉमन मॅन म्हणून सांगा ना। नाईटला अधिकारी वेगळे होते, मुल्ला साहेब होते नाईटला। तुमचं काम आहे सांगायचं तुमच्या याला, तुम्ही तुमच्या स्टाफ मध्ये कम्युनिकेशन हवं ना तुम्हाला सर, तुमचं कम्युनिकेशन हवं का? जे म्हणणं आहे ना, तुम्ही जाऊन साहेबांना सांगा, ते पाहिजे नंबर द्या मला, ज्यांनी बघितलं नाही तुम्ही म्हणताय ती महिला कोण, त्यांचा नंबर द्या मला, माहिती घेऊन त्यांची माहिती घेतोय, पण तुम्ही आम्हाला वेळ तर द्या। सर 17 तास झाले काय केलं सर टाइम किती द्यायचं। तुम्ही काय समजून घेताय? तुम्ही काय समजून घेताय? नाही काय समजून घेता सर, आम्ही काय करतो काय करत नाही साहेब, गॅरंटी द्या। थांब साहेब बसलेले तुम्ही साहेब सांगा, आम्ही इथं आमचं काम करतो त्या ठिकाणी। दरम्यान सदरच्या अपघातातील जखमी व मृताच्या नातेवाईकांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क करून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। आणि आम्ही विचारल्यानंतर ते बोलले की सीसीटीव्ही काम करत नाहीये तिथलं, त्याच्यामुळे आम्ही बघतो, आम्ही शोधतो ते कुठं सीसीटीव्ही भेटेल आम्हाला, आणि जो फॅक्टरी वगैरे आहे ते सीसीटीव्ही सगळे बंद होते नाही का, असं बोलले। आणि चाकणचं जो हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिथं बॉडी ठेवली सर रात्री 10:30 वाजता, म्हणजे झाल्यानंतर तिथं हे केले होते। आम्ही 10 वाजता सर वगैरे आले तिथं, जो आले होते हे पंचनामा करण्यासाठी चौकामध्ये सर, ते कसे ट्रॅफिक पोलिसांचं जो हे पोलीस स्टेशन आहे ना त्याच्या अपोजिट झालेलं यायचे, आणि ते म्हणतात की तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये, ते बंद होतंय तिथं नाही का। पुणे ते नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या गेटसमोर खेड स्टेशनजवळ अज्ञात मोटरसायकल चालकाने भरधाव वेगात रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास धडक दिली। ज्येष्ठ नागरिकांचा यात मृत्यू झाला। प्रभाकर चिमाजी खैरे वय वर्ष 85 राहणार दुर्वांकूर बिल्डिंग, राजगुरुनगर, तालुका खेड असे अपघातात ठार झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे। या प्रकरणाचा खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। पांढऱ्या रंगाच्या बलेनो मोटारीतून जाणाऱ्या तरुणाने पुणे नाशिक महामार्गावर काही दुकानदार आणि रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना बंदूक दाखवून दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे। सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक चाकण येथे रोहन एकनाथ बोराडे वय वर्ष 23 राहणार आंबेगाव, जिल्हा पुणे हा त्याच्या ताब्यातील एक बंदूक खरी आहे असे भासून इतर वाहन चालक आणि आजूबाजूच्या दुकानदारांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल अशा पद्धतीने वर्तन करून परिसरात दहशत निर्माण केली। पुणे नाशिक महामार्गावर त्याने हा थरार केला। वाहतूक पोलिसांनी या मोटार चालकास ताब्यात घेऊन चाकण पोलिसांच्या हवाले केले। सदर तरुणाकडे असलेली बंदूक छर्राची असल्याचे निष्पन्न झाले आहे। भरधाव मारुती स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर जैदवाडी, तालुका खेड येथे घडली आहे। खेड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बबन तुकाराम तोत्रे वय वर्ष 44, आर्यन नितीन तोत्रे वय वर्ष 13, सिद्धेश बबन तोत्रे वय वर्ष 14 सर्व राहणार कुरवंडी, तालुका आंबेगाव अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत। या प्रकरणी प्रदीप कोंडाजी चिंचवडे राहणार साळवाडी, तालुका जुन्नर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
अज्ञात चोरट्यांनी गोठ्याला लावलेली तारेची जाळी उचकटून मागील दरवाजामधून घरात प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा 1,80,000चा ऐवज लंपास केला। याबाबत योगेश धर्मा नाईकरे वय वर्ष 35 राहणार कमान तालुका खेड यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे। खेड तालुक्यात 2 ठिकाणी रोपवे सुविधा करण्यात येणार असल्याने पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत राज्यातील गड किल्ल्यांचा व पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील खंडोबा निमगाव, सिंहगड, जेजुरी, राजगड, शिवनेरी, लेण्याद्री, दाऱ्याघाट, भीमाशंकर या 8 ठिकाणी रोपवे सुविधा करण्यात येणार आहे। सिद्धेगव्हाण तालुका खेड येथे 4 दिवसात 2दा चोरट्यांनी रोहित्र लंपास केले आहे। चोरट्यांनी खेडच्या पूर्व भागात उच्छेद मांडल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। काही दिवसांपूर्वी बहुळ येथे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला तर चिंचोशीमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करण्यात आला। अशा वारंवार घटनांमुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता भयभीत झाल्याचे दिसून येत आहे। चोरट्यांनी मांडलेल्या उच्छेदामुळे ग्रामस्थांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी चाकण पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे। चाकणमध्ये औद्योगिकीकरण होत असलेल्या गावांच्या परिसरात नैसर्गिक ओढ्या नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांचे पात्र अरुंद करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। या भागात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी ओढे नाले जमिनीत गाडलेत, त्यामुळे नैसर्गिक नाल्यांची नकाशाद्वारे पाहणी करून प्रवाह बदलणारा विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होतीये। चाकण औद्योगिक भागात टप्पा 2 मध्ये ओढ्या नाल्यांच्या पात्रात बांधकामे करण्यात येत आहे। अशा बांधकामांमुळे मोठ्या दुर्घटनांना निमंत्रण दिलं जात आहे। म्हाळुंगे येथून वाहतूक मार्गात बदल करून एकेरी वाहतूक करण्यात आली आहे। MIDC मधील अंतर्गत रस्त्याने वाहतूक वळवण्यात आली आहे। मोठ्या अवजड वाहतुकीनं MIDC मधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय होऊ लागली आहे। त्यातच गेल्या 6 महिन्यांपासून लाल फितीत अडकलेल्या चाकण MIDC फेज 1 आणि 2 मधील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी आणि रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह विविध प्रस्ताव अडकले असल्याची बाब समोर आली आहे। खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली आहे। यातील काहींनी आपला कार्यभार सोडला असून काही जण पुढील 2 ते 3 दिवसात कार्यभार सोडणार असल्याचं समजतंय। आळंदी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदी येथून लातूर महानगरपालिका उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे, तर नातेपुते जिल्हा सोलापूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची आळंदी नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। वीज वितरणाचा सावळा गोंधळ नागरिकांना मनस्ताप देणारा ठरतोय। वीज वितरणाचे चाकण विभाग ग्रामीण कार्यालय म्हाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीत मागील काही वर्षांपासून हलवण्यात आलंय। चाकण, वाकी आणि लगतच्या ग्रामीण भागातून म्हाळुंगे येथील कार्यालयात जाणे सामान्य नागरिकांना अत्यंत कठीण होत आहे। म्हाळुंगे येथील संबंधित कार्यालयापर्यंत जाण्यासाठी प्रवासी वाहतुकीची वाहने नाहीयेत। त्यातच या भागातून म्हाळुंगे येथील कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी तेथे असतीलच याची खात्री सुद्धा नाहीये, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। चाकण ग्रामीण विभागाचे विभाजन करून चाकण लगतच्या गावांसाठी स्वतंत्र कार्यालय असावं अशी आता मागणी होतीये। यंदा कांदा पिकाची उत्पादन क्षमता चांगली असल्याचं खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी सांगतात। पाबळ, केंदूर, खडकवाडी, लोणी, धामणी आणि खेड तालुक्याच्या पूर्व भागात कांद्याचे चांगलेच उत्पादन शेतकऱ्यांना यंदा मिळणार आहे। उत्पादन चांगले असले तरी सध्या भाव घसरल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। PMRDA कारभारावर खेड तालुक्यातील जनतेचा असंतोष आहे। अतिक्रमण कारवाया आणि पाडापाडीच्या कामांमध्ये अग्रेसर असलेल्या PMRDA प्रशासनानं खेड तालुक्यात विकास योजनांबाबत मात्र फारसं स्वारस्य नसल्याचं दाखवून दिलंय। खेड तालुक्यातील 114 गावांच्या विकासाकडे PMRDA यांचं दुर्लक्ष झालंय। सामान्य नागरिकांना अतिक्रमण नावाखाली PMRDA प्रशासन कारवाई करत असताना या प्राधिकरणावर या भागातून निवडून दिलेले प्रतिनिधी कधीच जनतेच्या पाठीशी उभे राहत नाही अशी तक्रार आता लोक करू लागली आहेत। PMRDA मोठ्या प्रमाणावर विकास शुल्क खेड तालुक्यातून घेत आहे, मात्र सुविधा काहीही देत नाहीये।
गेली कित्येक वर्ष PMRDA विकास योजना अंतिम झाली नाहीये. ती ज्या लोकप्रतिनिधी यांनी अंतिम करणं आवश्यक होतं ते विकास योजना कार्यवाही स्थगित करण्यासाठी न्यायालयात गेले. त्यामुळे आता सदर योजना शासनाच्या म्हणजेच अधिकारी वर्गाच्या हाती गेली आहे. यातून खेड तालुक्यातील गावांचे मूलभूत प्रश्न जैसे थेच आहेत. PMRDA ही संस्था सामान्य नागरिकांच्या कसल्याही फायद्याची नसून जनतेचं शोषण करण्यात अग्रेसर असल्याची जनभावना झाली आहे. दावडी तालुका खेड येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संतोष केरुभाऊ सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पुष्पा होरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी संतोष सातपुते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुरुळी पंचक्रोशीत कार्यरत असलेल्या श्री जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शंकर बापू अल्हाट यांची तर उपाध्यक्षपदी नीलम सुरेश रामाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र धामणगाव खुर्द ते घोटवडी रस्त्याचे काम अत्यंत सुमार दर्जाचे होत आहे. साईड पट्ट्यावर मुरुम टाकला नाही, पाणी मारलं जात नाही. वारंवार सांगून सुद्धा ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. कडाचीवाडी तालुका खेड येथील ज्येष्ठ महिला रेऊबाई शिवराम खांडे भराड यांचा वयाची 100 पार केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ व शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मग कलियुगामध्ये माणसाला फक्त 100 वर्ष आयुष्य होतं. म्हणजे कलियुगाला सुद्धा पार करून जाणाऱ्या द्वापार युगातलं आयुष्य ते जगतात. किती वर्ष जगल्यापेक्षा द्वापार युगातलं चाकण नगर परिषद समोर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला व रस्त्यावर वाहन पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस शाखा अंतर्गत एकाही रस्त्यावर बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नाहक नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.